संपूर्ण 36 जिल्ह्यातल्या महत्त्वाच्या 50 बातम्यांचा आपण वेगवान आढावा घेऊयात। राज्यात अतिवृष्टीमुळे 1,70,000 हेक्टरवरील पिकांचं नुकसान। जुलै आणि ऑगस्टमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे सर्वाधिक फटका हा विदर्भाला। मराठवाड्यातील 11,67,000 हेक्टर पिकांचं पावसामुळे नुकसान, तर नांदेड जिल्ह्यात सर्वाधिक 3,34,000 हेक्टरवरील पिकांचं भुईसपाट नुकसान झालंय आणि 12 जणांना पाण्यामध्ये वाहून मृत्यू झालेला आहे। वाशिम जिल्ह्यातील पैनगंगा नदीला मोठा पूर येण्याची शक्यता। रिसोड आणि वाशिम तालुक्यातील नदी काठच्या नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना। पावसामुळे लातूर जिल्ह्यातील टोमॅटो पिकाला मोठा फटका। शेतात पाणी साचल्यानं टोमॅटोसह भाजीपालांचंही नुकसान, शेतकरी हवालदिल। परभणी जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेती पिकांचं प्रचंड नुकसान। आमदार सुरेश वरपुडकरांकडून आता नुकसानीचा आढावा। अतिवृष्टीमुळे परभणीत झालेल्या शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे करून त्वरित मदत करा। आमदार रत्नाकर गोट्टे यांच्यासह आमदार राजेश विटेकर यांचं मुख्यमंत्र्यांना निवेदन। शेतकरी नेते रविकांत तुपकरांचं आजपासून बेमुदत अन्नत्याग आंदोलन। तर सिंदखेड राजा इथं जिजाऊंच्या जन्मस्थळी आजपासून उपोषण। जळगावच्या जामनेरमध्ये जोरदार पावसामुळे शेतात साचलंय पाणी। कपाशीसह इतर खरीप पिकांचं पाणी साचल्यानं नुकसान, शेतकरी हवालदिल। पावसामुळे झालेल्या नुकसानीचे ताबडतोब पंचनामे करा। जिल्हा प्रशासनाला मुख्यमंत्र्यांच्या सूचना। तातडीनं मदत उपलब्ध करून देण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश। वाशिम जिल्ह्यातील पैनगंगा नदीला मोठा पूर येण्याची शक्यता। रिसोड आणि वाशिम तालुक्यातील नदीकाठच्या नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना। खडकवासला धरण साखळी प्रकल्पातील 4ही धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचं प्रमाण कमी झालं। धरणातून मुठा नदीत सुरू असलेला पाण्याचा विसर्ग थांबलाय। पुण्याच्या भोरमधील विद्या प्रतिष्ठान शाळेत विद्यार्थ्यांसाठी गणेशोत्सवानिमित्त पर्यावरणपूरक गणेश मूर्ती बनवण्याचा उपक्रम। शाळेतील 615 विद्यार्थ्यांनी बनवल्यात शाडू मातीच्या सुबक गणपतीच्या मूर्ती। ठाण्यातील श्रीरंग सहनिवास गणेशोत्सव मंडळाच्या वतीनं बाप्पाचं जल्लोषात स्वागत। मिरवणूक काढत गणरायाचं स्वागत। गणेशोत्सवानिमित्त नवी मुंबई पोलीस उपायुक्त प्रशांत मोहिते ॲक्शन मोडवर आले। महिलांच्या सुरक्षेसह सर्व गणेश मंडळांना सीसीटीव्ही बसवण्याचे आदेश। गणेशोत्सव साजरा करताना ध्वनी प्रदूषण होऊ नये याची काळजी घ्यावी, भाजपच्या राज्यसभा खासदार डॉक्टर मेधा कुलकर्णी यांचं आवाहन। गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नंदुरबार पोलीस दलानं रूट मार्च काढला। पोलीस दलामधील अधिकारी कर्मचाऱ्यांसह गृहरक्षक दलामधील जवान देखील मार्चमध्ये सहभागी। गणेशोत्सवापाठोपाठ येणाऱ्या सणांच्या पार्श्वभूमीवर मिठाई, खवा, तुपासह खाद्यतेलाच्या मागणीमध्ये वाढ। भेसळ रोखण्यासाठी एफडीए सज्ज। केरळमध्ये झालेल्या भूस्खलनामुळे नारळाची आवक 50% घटली। परिणामी मुंबईसह पुण्यातही नारळाच्या किमतीत मोठी वाढ। गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मनमाड इंदूर रेल्वेमार्गाला केंद्राचा ग्रीन सिग्नल। रेल्वेमार्गामुळे 1000 गावांना फायदा होणार। माजी खासदार डॉक्टर हिना गावित यांनी मानलेत आभार। नंदुरबारच्या तळोदा तालुक्यातील नयामाळा पाडा या गावाला जाण्यासाठी रस्ता नाही। दवाखान्यामध्ये जाण्यासाठी नागरिकांची 9 किलोमीटर पायपीट। पिंपरी महानगरपालिकेने शहरात उभारण्यात आलेल्या पुतळ्याचं स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचा निर्णय। 39 ठिकाणच्या पुतळ्यांचे 15 दिवसात स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात येणार। नंदुरबार जिल्ह्यातील पुतळ्यांचं स्ट्रक्चरल ऑडिट होणं गरजेचं, मात्र प्रशासनाकडून ऑडिट कधी होणार, नागरिकांचा सवाल। पुण्यातील 3 मेट्रो स्थानकांची नावं बदलणार। बुधवार पेठ, मंगळवार पेठ आणि नाशिक फाटा या स्थानकांची नावं बदलण्यात येणार। पुणे आणि पिंपरी चिंचवड पालिका पीएमआरडीए कार्यक्षेत्रामधील प्रकल्पांना पाणीपुरवठा करणार। बांधकाम प्रस्ताव आणि भोगवटा प्रमाणपत्र मंजूर केलं जाणार। धुळ्यात मनसे नेते अमित ठाकरेंचे भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर। अमित ठाकरेंच्या धुळे दौऱ्यापूर्वी कार्यकर्त्यांकडून बॅनरबाजी। संभाजीराजे छत्रपती आणि बच्चू कडूंमध्ये उद्या महत्त्वाची बैठक। पुण्यात होणाऱ्या बैठकीमध्ये तिसऱ्या आघाडीची चाचपणी होणार। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज नांदेड दौऱ्यावर। सायंकाळी 4:30 वाजेपर्यंत नांदेड विमानतळावर आगमन झाल्यानंतर हुजूर साहिब गुरुद्वारा इथं भेट देणार। कोल्हापूरमधील केशवराव भोसले नाट्यगृहासाठी शरद पवारांकडून 1 कोटींचा निधी। कलाकारांची काळजी घेणारं नाट्यगृह उभं करा, पवारांचं आवाहन। पुण्यात माजी नगरसेवक वनराज जांदेकर हत्या प्रकरणामध्ये 13 आरोपींना ताम्हिणी घाटामधून अटक करण्यात आलेल्या 13 जणांपैकी काही जण अल्पवयीन असल्याची माहिती। जळगावच्या धरणगावमध्ये मरीमाता यात्रा उत्सवानिमित्त रंगली खानदेश केसरी कुस्ती दंगल। तर डबल महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षनं पटकावलाय खानदेश केसरी किताब। लाडकी बहीण योजनेमध्ये गैरव्यवहार प्रकरणात सातारामधील दाम्पत्यावर गुन्हा दाखल। आरोपीनं पत्नीच्या नावानं भरले 30,000, तर आधार कार्डचा गैरवापर करून हजारो रुपये लाटल्याचा आरोप। नांदेडच्या कुचेली ग्रामपंचायतमधील महापुरुषांचे फोटो कचऱ्यात टाकल्याचा धक्कादायक प्रकार। महापुरुषांचा अपमान प्रकरणी रामतीर्थ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल।
बदलापूर घटनेनंतर नागपूर महानगरपालिकेच्या शाळेतील यंत्रणा अलर्ट मोडवर. शिक्षण विभागाच्या सूचनेनुसार शाळांमध्ये सीसीटीव्ही लावण्यास सुरुवात. ऐरोलीत एकाच घराचा 40 जणांसोबत भाडेकरार करून फसवणूक. महिलेकडून 40 जणांची 1,78,00,000 फसवणूक.